भविष्यात मी काँग्रेसमध्ये असेल किंवा इतर पक्षात, पण जयकुमार गोरे यांच्यासारखे मला मंत्रिपद मिळावे जेणेकरून मला मतदारसंघातील कामे करता येतील अशी इच्छा सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केल्याने जिल्ह्यात काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे। भविष्यात ते भाजपमध्ये जातील की काय या चर्चेला आता ऊत आलाय। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये पार पडलं। याचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विशाल पाटील होते। यावेळी कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे म्हणाले, खासदार विशाल पाटील तुमचं काम चांगलं आहे, पण आता अपक्ष नको पक्ष धरा। भविष्यात भाजपावाले काय गणिते घालतील कळणार नाही अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली। या धाग्याला पकडून खासदार विशाल पाटील म्हणाले, जयकुमार गोरे यांची सासरवाडी सांगली आहे, आमच्या घराजवळच त्यांचं घर आहे। ते प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले, नंतर ते भाजपवासी झाले आणि आता मंत्री देखील झालेत। मी देखील पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय। पुढे मी काँग्रेसमध्ये राहीन किंवा दुसऱ्या पक्षात जाईन, तेव्हा तरी आम्हाला मंत्रिपद मिळावं जेणेकरून मतदारसंघातील कामे करता येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या सूचक वक्तव्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून खासदार पाटील भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना अशी चर्चा जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये रंगली आहे। सिद्धार्थजींना दोघांचे मी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या असू दे अशी तुम्हाला विनंती करतो। गोरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। जयकुमारजी आपले जावई आहेत, त्यांचं सासूरवाडी आमच्या शेजारी आहे, आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले, मी अपक्ष पहिला निवडून आलो। आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तर पक्षात जाईन, पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळावं असं अपक्ष सुरुवात केल्यासाठी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो। आणि त्यांनी पक्षविरही म्हणजे त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो। शेवटी मतदारसंघाची कामं व्हावी लागतात, आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो, त्या धोरणाप्रमाणे जावं लागते। पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत, आपल्या जिल्ह्यातही आज जपलेली आहे। म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्याबरोबर 5-25 वर्षापूर्वी कुठेतरी संबंधित आला असेल, त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी कॅबिनेट मंत्री